नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्होकॅब्युलरी कशी लक्षात ठेवायची या व्हिडिओचा आपण पार्ट 7 पाहणार आहोत। मित्रांनो, व्होकॅब्युलरी जास्तीत जास्त तुमच्या लक्षात कशी राहावी याची आपण ट्रिक या व्हिडिओमध्ये घेतले, म्हणून तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला वर्ड आहे मित्रांनो आपल्याकडे इनॉर्मस। आता इनॉर्मसचा इंग्लिशमध्ये मीनिंग होतो एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ग्रेट इन साइज, नंबर और डिग्री। म्हणजे प्रचंड, खूप मोठा किंवा अवाढव्य, याला म्हणायचं इनॉर्मस। ओके, आता एक्झाम्पल पाहूया। अनिल अंबानी अर्न इनॉर्मस सम्स ऑफ मनी इन 2023। अनिल अंबानी यांनी 2023 मध्ये इनॉर्मस सम्स ऑफ मनी म्हणजेच काय तर प्रचंड मोठे किंवा खूप पैसे कमवले। मग मित्रांनो, इनॉर्मसला कसं लक्षात ठेवा, इनॉर्मसला मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आणि त्यांनी खूप पैसे कमवले, म्हणजे इनॉर्मस मनी कमवले असं आपण म्हणू शकतो। पुढचा शब्द बघा, वॉन्डर। To walk around slowly in a relaxed way or without any clear purpose or direction। म्हणजेच काय तर सहज म्हणून रमत गमत फिरणे, भटकणे, हिंडणे याला वॉन्डर असं म्हणू शकता। चित्रामध्ये पाहू शकता हे एक दाम्पत्य आहे, एक सहज म्हणून एक बागेमध्ये फिरत आहेत, म्हणजेच काय वॉन्डर करत आहेत। आता एक्झाम्पल बघा, वी स्पेंड अ प्लीझंट डे वॉन्डरिंग अराउंड द गार्डन। बघा, वी स्पेंड अ प्लीझंट डे, आनंददायी दिवस। आम्ही एक आनंददायी दिवस बागेमध्ये वॉन्डर करून म्हणजेच रमत गमत फिरून घालवला असं या वाक्याचा अर्थ दर्शवतो। पुढे बघा, अराइव। टू रीच अ प्लेस स्पेशली ॲट द एंड ऑफ जर्नी। म्हणजेच काय तर आगमन होणे किंवा आगमन येणे किंवा एखाद्या जागी पोहोचणं याला अराइव शब्द वापरू शकता। आता मित्रांनो, चित्रामध्ये विमान बघा, विमान प्लॅटफॉर्मवर आलंय म्हणजेच अराइव झालेलं आहे। स्टेशनला सुद्धा बघा अरायव्हल टाइम आणि ट्रेन निघण्याचा वेळचा डिपार्चर टाइम असतो, तर इथे अराइव शब्द आहे आपल्याकडे। आता एक्झाम्पल बघा, रिसेंटली वी हॅव अराइव्ड ॲट इंडियन एअरपोर्ट। नुकताच आम्ही भारतीय एअरपोर्टवरती पोहोचलेलो आहोत, म्हणजेच काय आमचं आगमन झालेलं आहे। पुढचा शब्द ड्युरिंगचा अर्थ बघा, ॲट सम टाइम बिटवीन द बिगिनिंग अँड द एंड ऑफ अ पिरियड। म्हणजेच काय एखादी गोष्ट चालू असताना किंवा एखाद्या गोष्टीच्या दरम्यान याला तुम्ही ड्युरिंग म्हणू शकता। मग ड्युरिंगचा अर्थ काय, दरम्यान। आता मित्रांनो, एक एक्झाम्पल बघा, कार्स अँड बसेस वर सेट अब्लेज ड्युरिंग द राईड। आता बघा, कार आणि बसेस चित्रामध्ये पाहू शकता, कार आहेत, बसेस आहेत, यांना अब्लेज केलंय म्हणजेच जाळून टाकण्यात आलेले। कधी तर राईडच्या दरम्यान, राईड म्हणजेच दंगल आणि ड्युरिंग म्हणजे दरम्यान। मग या दंगलीच्या दरम्यान मध्ये कार असतील, बसेस असतील, यांना जाळून टाकलेलं आहे। मग ड्युरिंगचा अर्थ काय, दरम्यान। पुढे बघा, रिजन। रिजनचा अर्थ होतो अ लार्ज एरिया ऑफ लँड, म्हणजे जमिनीचा एखादा मोठा भाग, त्याला रिजन म्हणायचं। मराठीत अर्थ बघा, एखादा प्रदेश, क्षेत्र, जिल्हा, प्रांत किंवा राज्य याला तुम्ही रिजन म्हणू शकता। ओके, आता एक्झाम्पल बघा, इंडिया इज द मेजर कॉटन प्रोडक्शन रिजन। भारत हा मेजर कॉटन प्रोडक्शन म्हणजे कापूस उत्पादनामधला सर्वात मोठा प्रदेश आहे किंवा क्षेत्र आहे, प्रांत आहे असं आपण म्हणू शकतो। ओके, या कापसाला बघा आणि या भूभागाला, या प्रदेशाला लक्षात ठेवा आणि रिजनला लक्षात ठेवा। पुढचा वर्ड स्ट्रेचा अर्थ बघा, डोमेस्टिक ॲनिमल दॅट इज वॉन्डरिंग, लूज और इज लॉस्ट। डोमेस्टिक ॲनिमल म्हणजेच घरगुती पाळीव प्राणी। ओके, तो प्राणी बघा, हरवलेला माणूस। आता दुसरा अर्थ काय होतो, हरवलेला माणूस किंवा हरवलेलं जनावर असेल किंवा रस्ता चुकून भटकलेला एखादा व्यक्ती असेल त्याला स्ट्रे म्हणू शकता। चित्रामध्ये पाहू शकता, हा माणूस आहे बघा, सगळीकडे जंगल आहे, जंगलामध्ये तो त्याचा रस्ता भटकलाय म्हणजेच स्ट्रे झालेला आहे। ओके, एक्झाम्पल बघा, टुरिस्ट ऑफन गेट लॉस्ट अँड स्ट्रे इनटू डेंजरस एरियाज। जे पर्यटक असतात, टुरिस्ट असतात, बऱ्याचदा जंगलामध्ये हरवतात आणि ते काय डेंजरस एरिया, भयंकर अशा प्रदेशामध्ये ते स्ट्रे होतात, म्हणजेच काय भटकतात, रस्ता भटकतात। मग स्ट्रे म्हणजे काय, रस्ता भटकणे। पुढचा शब्द आपल्याकडे सर्च। सर्चचा अर्थ होतो अन ॲक्ट ऑफ ट्राइंग टू फाइंड समबडी ऑर समथिंग। म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध घेणे, त्याची झडती घेणं, त्याला तुम्ही सर्च म्हणू शकता। बघा, दे हॅड अ वॉरंट टू सर्च द हाऊस। म्हणजे त्यांच्याकडे वॉरंट आहे घराची झाडाझडती घेण्याचं। रेड मूवी मधला हा सीन आहे बघा, हे सर्वजण रेड टाकायला जातात, म्हणजे सर्चिंग त्यांच्याकडे वॉरंट असतं। ओके, शोधणे। पुढे बघा, स्वीप।
टू क्लिअर ऑर क्लीन अ फ्लोर ऑर रूम एटसेट्रा ऑफ डर्ट ऑर लिटर. म्हणजेच बघा, फ्लोर जमीन असेल किंवा खोली असेल ती क्लिअर करणं, क्लीन करणं, स्वच्छ करणं, झाडून काढणं त्याला स्वीप म्हणू शकता. इथे बघा, डर्ट म्हणजेच घाण आणि लिटर म्हणजेच केर कचरा. ओके, मग हा सर्व घाण, हा केर कचरा केरसुनीने झाडणं, एखादी गोष्ट झटकून टाकणं त्याला तुम्ही स्वीप म्हणू शकता. चित्रामध्ये पाहू शकता हा माणूस आहे, हा झाडूने काय करायला, खालचा कचरा झाडून काढायला, त्याला स्वीप करायला म्हणू शकतो. वाक्य बघा, रिसेंटली माय मॉम हॅज स्वेप्ट द फ्लोर. नुकतीच माझ्या आईने फ्लोअर पुसलेली आहे किंवा झाडलेली आहे. ओके, पुढचा वर्ड बघा, डिस्ट्रॉय. टू डॅमेज समथिंग सो बॅडली दॅट इट डज नॉट एक्झिस्ट ऑर कॅन नॉट बी युज्ड. म्हणजेच काय, एखादी गोष्ट नष्ट करणे, उद्ध्वस्त करणे किंवा एखादी गोष्ट मोडून तोडून टाकणे त्याला तुम्ही डिस्ट्रॉय म्हणू शकता. बघा, टेररिस्ट डिस्ट्रॉयड द होल बिल्डिंग इन 26/11 अटॅक. म्हणजेच बघा, आतंकवाद्यांनी ही संपूर्ण बिल्डिंग 26/11च्या अटॅकमध्ये डिस्ट्रॉय केली. चित्रामध्ये पाहू शकता, बिल्डिंग जाळ लागलेला आहे, सगळीकडेच काय तर धूर निघत आहे, तर त्याला आपण तुम्ही बिल्डिंग डिस्ट्रॉय झाली असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढचा वर्ड बघा, नोटीस. नोटीसचा अर्थ बघा, द ॲक्ट ऑफ नोटिसिंग ऑर पेईंग अटेन्शन. पेईंग अटेन्शन म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणं, तुमचं मत व्यक्त करणे किंवा सूचना त्याला नोटीस म्हणू शकता. मित्रांनो, बऱ्याच वेळा ऑफिसची नोटीस येते, ते कागदपत्र संबंधित नोटीस शब्द वापरतात. दुसरा नोटीसचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष देणं, त्याला तुम्ही नोटीस म्हणू शकता. आता एक्झाम्पल बघा, ही डिडंट नोटीस ऑन माय ॲडवाइस. म्हणजेच त्याने माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, नोटीस केलं नाही. या चित्रामध्ये पाहू शकता, ही आई त्या मुलाला बोलत आहे, समजावून सांगत आहे, परंतु तो त्याचं डोकं खाली घालून बघत आहे. म्हणजेच काय, तो मुलगा त्याच्या आईच्या बोलण्याकडे नोटीस करत नाहीये, लक्ष देत नाहीये. पुढचा वर्ड बघा, मिस्टेरियस. स्ट्रेंज, अननोन ऑर डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणजेच एखादी गोष्ट विचित्र असणं, माहीत नसलेली असणं किंवा समजण्यासाठी अवघड, म्हणजे गूढ किंवा रहस्यमय असणं त्याला मिस्टेरियस म्हणू शकता. बघा आता एक्झाम्पल, देअर इज समथिंग मिस्टेरियस गोइंग ऑन इन दिस हाऊस. म्हणजेच काय, या घरामध्ये, चित्रामधल्या घरामध्ये काहीतरी गूढ लपलेलं आहे आणि काहीतरी वेगळंच तेथे चाललेलं आहे, म्हणजेच रहस्यमय घर आहे. ओके, त्याला मिस्टेरियस हाऊस म्हणू शकता. पुढचा बघा, कंट्रीसाइड. कंट्रीसाइडचा अर्थ होतो लँड विच इज अवे फ्रॉम टाउन अँड सिटीज. असा भाग किंवा अशी जमीन जी टाउनपासून, तालुक्यांपासून आणि शहरांपासून दूर आहे त्याला कंट्रीसाइड असं म्हणू शकता, म्हणजेच ग्रामीण भाग. तर चित्रामध्ये पाहू शकता बघा, इथे कुठलेही जास्त प्रमाणामध्ये घरा नाहीत, कंपनी नाही येत किंवा मोठ्या बिल्डिंग नाहीत, म्हणजे हा कंट्रीसाइड प्रदेश आहे, ग्रामीण भागामधला प्रदेश आहे. ओके, एक्झाम्पल बघा, द कंट्रीसाइड इज व्हेरी ग्रीन इन स्प्रिंग. आता हा ग्रामीण भागामधला प्रदेश जो आहे स्प्रिंगमध्ये म्हणजे वसंत ऋतूमध्ये, पावसाळ्यामध्ये तो ग्रीन असतो किंवा ग्रीन आहे असं या वाक्यातून दर्शवलं आहे. पुढचा बघा, मटर. टू स्पीक क्वाइटली अँड इन अ लो व्हॉइस दॅट इज नॉट इझी टू हिअर. म्हणजे मनातल्या मनात पुटपुट करणे किंवा गुणगुणणे त्याला मटर करणं म्हणतो. आता चित्रामध्ये बघा, हे दोघं बहीण भाऊ अभ्यास करायलेत आणि एक मुलगा मनातल्या मनात मटर करायला, गुणगुण करायला. एक्झाम्पल पण बघा, डोंट मटर व्हेन आय एम स्टडींग. आता बघा, ही जी बहीण आहे ती म्हणते, बाबा मी अभ्यास करताना तू गुणगुण करू नको, मनातल्या मनामध्ये पुटपुट आवाज असा करू नको, म्हणजेच मटर करू नको. ओके, तर मित्रांनो, ही होती आजच्या भागातले अत्यंत महत्त्वाचे व्होकॅब्युलरीचे वर्ड. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपले 2 ग्रुप आहेत, व्हॉट्सअपचा ग्रुप आणि टेलिग्रामचा ग्रुप. तुम्हाला जर या ग्रुपवरती जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.